नमस्कार. आज आपण करणार आहोत कैरीचं पन्ह. त्यासाठी आम्ही एक तासभर कैरी मी पाण्यात ठेवली होती. जेवढी जास्त वेळ कैरी पाण्यात ठेवाल तेवढे चांगलं असतं. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही अर्धा तास तरी कैरी पाण्यात ठेवा. धुवून स्वच्छ धुवायची मिठाच्या पाण्याने आणि धुवून झाल्यानंतर जसा हे वरचा देठ काढून टाकायचा आणि आपण आता त्याला कुकरमध्ये शिजवून घेऊया. हे बघा, हे असं कुकरमध्ये शिजवायचं, डायरेक्ट पाण्यामध्ये घालायची नाही. आता हे झाकण लावून कुकरमध्ये शिजवून घेऊया. आता आपण उघडून बघूया आपली कैरी शिजली आहे का ती. हे बघा, कैरी शिजलेली आहे. कैरीचा कलर बदललेला आहे. आता आपण कैरीचा गर काढून घेऊया. हे बघा, सहज कैरीचा गर हा सहज निघतो. पूर्णपणे शिजली ना कैरी व्यवस्थित की गर त्याचा आपोआपच निघतो. गरम आहे. हे बघा, हे असं सगळा गर आपण काढून घ्यायचा. ते सालीला पण गर असतो, तो असं चमच्यानी काढून घेऊया आपण. सगळा गर काढून घ्यायचा याचा. आता पूर्ण थंड झाल्याने तुम्ही हाताने सुद्धा काढू शकता. अजून गरम आहे. हे बघा, आपला आता गर सगळा हा निघालेला आहे. आता याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत. तर नेहमी सगळेजण गुळच वापरतात. पूर्वी पन्ह करतात ना, ते गुळाचंच करतात खरं. पण ज्यांना जर गूळ आवडत नसेल तर त्यांनी साखर घालायचं. तर हे 1 वाटी गर आहे, तर त्याला थोडी 1 वाटीला कमी मी साखर घेतलेली आहे. कारण ही मी तोतापुरी कैरी घेतली होती ना, त्यामुळं तोतापुरी कैरी जास्त आंबट नसते. तर हे बघा, हे असं मिक्स करायचं आणि याच्यामध्ये आपण मीठ घालूया. जिरा पावडर. आता हे पुन्हा सगळं मिक्स करायचं. आता हे आपण असंच, हा गर आहे ना, मिक्स केलेला गर असाच आपण बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवला तरी चालतो. आणि जेव्हा आपल्याला पन्ह करायचं असेल त्यात थंड पाणी मिक्स करायचं आणि आपण प्यायला घेऊ शकतो. आता हे बघा, हे मिक्सरमध्ये पण घालायची जरूर नाही आहे, पण आपण मिक्सरमध्ये मी घालणार आहे. आता पूर्वी कुठं मिक्सर होते, ते असं डायरेक्ट ह्याचं पाणी घालून सरबत किंवा पन्ह तुम्ही म्हणू शकता, ते करू शकतो आपण. तर मी आता ह्याच्यामध्ये पुदिनाची पानं घालणार आहे मी थोडीशी. म्हणजे पुदिना काय आपल्या शरीराला, पुदिनामुळं पण आपल्या शरीराला गारवा निर्माण होतो ना. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर खरं म्हणजे पण्यामध्ये पुदिना घालत नाही, पण मी घालणार आहे. तर आपण आता हे फिरवून घेऊया मिक्सरला. ग्लासामध्ये आपण पन्ह तयार करणार आहोत. आता आपण एक डेकोरेशन करूया जरा, म्हणजे आणि छान दिसेल. हा बाटलीमध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो फ्रीजमध्ये. जेव्हा आपल्याला कधी प्यायचं असेल तेव्हा 1 चमचा यातला गर काढून घ्यायचा, पाणी मिक्स करायचं आणि प्यायचं. त्याच्यात तुम्हाला लिंबू पिळायचं असलं तर तुम्ही लिंबू पिळू शकता किंवा वेलची पावडर टाकून ते पण घालू शकता. तुम्ही वेलची पावडर, मिरी पावडर घालून पिळू शकता. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.